उजनी धरणाचे हे महाकाय पाणी करोडो जीवांची तहान भागवते, परंतु याच पाण्याच्या खाली दडली आहे काळ्या सोन्याची खाण। याच काळ्या सोन्याच्या तस्करीसाठी वाळू माफिया रात्रंदिवस याची तस्करी करत असतात। याच वाळू तस्करांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। पाण्यात मासेमारी करणाऱ्या मासेमारांची जाळीही मोठ्या प्रमाणात वाळू माफियांकडून तोडली जातात। वाळू माफिया यांच्या दहशतीमुळे शेतकरी प्रशासनाकडे तक्रारही करत नाही। ER न्यूज मराठीने या अगोदर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांच्या बातम्या लावल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे। इंदापूरचे तहसीलदार यांना वाळू तस्करांना पकडता यावं यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हवेत उडणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून वाळू तस्कर कोणत्या ठिकाणी वाळूची तस्करी करत आहेत याची रेखी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करून दिले। मग काय, छुप्यारित्या वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांचं कंबरड मोडण्यासाठी इंदापूरचा महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने उजनी धरणातील वाळू माफियांची ड्रोनच्या माध्यमातून रेखी करून तहसीलदार जीवन बनसोड आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त मोठी कारवाई केली। यामध्ये अनेक वाळू माफियांच्या बोटी फोडण्यात आल्या। त्यामुळे एकंदरीतच नदीच्या कडेला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणि मासेमारांकडून आनंद व्यक्त केला जात आहे। ब्युरो चीफ ग्राउंड रिपोर्ट ER न्यूज मराठी, इंदापूर।